राधे राधे. तर आज आमच्या घरामध्ये खास आम्ही जेव्हा फिरायला जाताना जो चिवडा करून नेतो तो बनवलेला. लास्ट टाईम आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो, तेव्हा हा लाह्यांचा चिवडा बनवून नेला होता. हा चिवडा पूर्ण 1 महिना जसाच्या तसा राहतो. तर माझी बहिणीच बनवत होती, म्हणजे घरात पाहुणे वगैरे येतात तर नाश्ता द्यायला पण होतो. बाजारातून लाया वगैरे, फरसाण वगैरे आणला होता. मग ती बोलते मी चिवडा बनवून घेतो. तर सर्व सामान आधी रेडी करून घ्यायचा. पूर्ण शेंगदाणे वगैरे, कढीपत्ता, लसूण, शेव, फरसाण, लाया सर्व एक एक रेडी करून घ्यायचं आणि एक तडका बनवायचा. त्याच्यामध्ये धना, कढीपत्ता, लसूण म्हणजे त्याचा फ्लेवर यायला पाहिजे चिवड्याला, म्हणून ते घ्यायचं. नंतर शेंगदाणा टाकायचा. शेंगदाणा पूर्ण कुडकुडीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा. आणि जशी मला जेवण बनवायची आवड आहे, तशी माझ्या बहिणीला पण ती पण नवीन काय ना काय अशी ट्राय करतच असतं. तर हा चिवडा म्हणजे जास्त करून असा सातारा साईड किंवा पुणा साईडला बनवतात. त्याला काहीतरी भंगड असं बोलतात. तर आम्हाला पण आवडला. आम्ही एकदा बनवलेला म्हणजे फिरायला वगैरे जाताना जगन्नाथपुरीला. तर तेव्हापासून आम्ही बनवतो नेहमी घरामध्ये आणि आवडतो आम्हाला, मस्त लागतं खायला. आणि याच्यामध्ये साखर पण पडते, पिठी साखर टाकतात. तर त्याच्यामुळे मस्त तिखट, कुडकुडीत लाह्यांची चव आणि मसाला, आगरी मसाला वापरला, तो थोडासा तिखटपणा. मस्त लागतं असं तिखट, गोड, कुडकुडीत. एकदम यम्मी असा हा चिवडा होतो. आणि एकदम साधा आणि सोप्पा बनवायला, एकदम झटपट होतो, काही तामझाम नाही. जर तुम्हाला पण असं चटपटीत खायची आवड असेल तर तुम्ही पण हा चिवडा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा. धन्यवाद.